श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेतोय वृश्चिक राशीच्या जातकांना 138 दिवस शनिदेव वक्री होत आहेत. तुम्हाला कोणती फळे देतील, शनी ग्रह तुमच्या पत्रिकेमध्ये कोणत्या स्थितीमध्ये आहे आणि हे फळ तुम्हाला किती जास्त प्रमाणात मिळणार आहे समजून घ्यायचंय. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता आणि तुमची जन्म लग्न पत्रिका तपासून घेऊ शकता आणि त्या अनुषंगाने तुम्हाला किती कमी अधिक फळे मिळतात याबद्दलचा अभ्यास होऊ शकतो. त्यामुळे आता आपण समजून घेऊ शनिग्रहांची वक्री अवस्था. 138 दिवस तुमच्यासाठी विशेष असणार आहेत. या 138 दिवसात तुम्हाला कोणती कार्य करायची आहेत, कोणत्या गोष्टींमध्ये गुंतवणुकी करायच्या ही सुद्धा माहिती आपण यामध्ये समजून घेतो. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. प्रथमतः सुरुवात करताना सांगू इच्छिते, शनी ग्रह वक्री होणं म्हणजे काय. जेव्हा पृथ्वीपासून आपण त्या ग्रहाला पाहतो, शनी ग्रहांना जेव्हा पाहतो तेव्हा त्यांची चाल जी आहे ती थोडीशी मंदावलेली आहे. त्यामुळे मार्गी अवस्थेमध्ये चालणारे शनी यांची गती थोडीशी मंद होणं त्याला वक्री अवस्था म्हणतात. त्यामुळे तो ग्रह उलटा चाललाय की काय असा आभास होऊ शकतो, असा भास होतो. त्या अवस्थेला आपण वक्री अवस्था असं म्हणतो. वक्री अवस्थेमध्ये ग्रहांची जी स्थिती असते, जे काही कार्य करण्याची पद्धत आहे यामध्ये थोडीशी अस्थिरता निर्माण होते. त्यामुळे तुम्हाला त्यांची फळे ती अधिकाधिक चांगल्या प्रमाणात देण्याऐवजी थोडीशी कमी जास्त प्रमाणात देऊ शकतात. हे फळ मिळणं म्हणजेच वक्री अवस्था होय. आता शनी ग्रह वक्री होत आहेत. शनी ग्रह कोणते कार्य करतात सर्वात प्रथम समजून घेऊ. सेवाभावी वृत्ती वाढवणं, कठोर निर्णय घेण्यास प्रवृत्त करणं, प्रत्येक गोष्टीला न्याय देणं, प्रत्येक गोष्टीमध्ये उत्साहाने प्रयत्नशील करणं, हे चांगलं फळ शनी ग्रहांचंच आहे. त्यामुळे शनी जेव्हा वक्री होतात त्यावेळेस हे सगळं फळ मिळताना तुम्हाला कमी अधिक प्रमाणात तुमच्या जीवनामध्ये फळे प्राप्त करून देत असतात. आपण राशीपत्रिकेचा विचार करतोय, त्यामुळे पत्रिकेतील पंचम भावातनं मीन राशीतनं शनींचं गोचर सुरू आहे. आता हे गोचर 138 दिवस पंचमाचं फळ काय देईल, तर सर्वात प्रथम तुम्ही जे काही शिक्षण घेताय त्या शिक्षणामधनं तुम्हाला थोडंसं बाहेर काढण्याचा प्रवास सुरू होईल. म्हणजेच आयुष्यवृत्ती वाढणं, आजचा अभ्यास उद्या करूयात किंवा आजचं एखादं प्रोजेक्ट आहे त्याच्यावर आपण काम करतो ते उद्या करूयात असा स्वभाव होऊ शकतो. प्रत्येक गोष्टी स्टडी करणं ही तुमची खासियत आहे. वृश्चिक राशीचे अनेक लोक जे सायंटिस्ट म्हणून काम करतात, तर त्यांना मी सांगू इच्छिते, आता पंचमातील शनी तुमच्या अभ्यासू वृत्तीला थोडासा कुठेतरी विलंब किंवा अस्थिरता देण्याचा प्रवास सुरू करतील. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त शनिग्रहांची उपासना लाभदायक ठरू शकेल. विद्यार्थी दशेतील वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते, तुम्हाला सुद्धा अभ्यासवृत्ती वाढवायची आहे. संयमाने अधिक परिश्रम करून तुम्हाला तुमच्या अभ्यासावरती फोकस करायचा आहे, काम करायचं आहे. त्याचबरोबर पंचम स्थान प्रणयाचं सुद्धा आहे. प्रणय सुखासाठी सुद्धा हे 138 दिवस थोडेसे कठीण असू शकतात किंवा थोडासा संघर्ष तुमच्या दोघांमध्ये नात्यामध्ये दुरावा अंतराचा प्रसंग तुमच्या आयुष्यात घडू शकतो, म्हणून सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर पंचमस्थान संतान सुखाचं आहे. ज्यावेळेस तुमचं पाल्य मुलगा असो किंवा मुलगी असो यांच्यासोबतचं नातं आहे दृढ व्हायला पाहिजे. इथे कुठेतरी नात्याची विण घट्ट असण्याऐवजी सैल होण्याची शक्यता आहे. पहा, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना चांगलं कार्य करायचं आहे, त्यासाठी तुम्ही त्यांना सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करता, त्यांना त्यांना उपलब्ध करून देत असता. पण होतं काय, की तुम्ही अमुक कार्य करू नका असा सल्ला तुमच्याकडनं गेला तर त्या गोष्टीचा नक्कीच तिथे वेगळा अर्थ निघू शकतो. मला बंधनं दिली जात आहेत किंवा माझ्याकडे विशेष लक्ष दिलं जात नाही, ह्या कंप्लेंट्स येऊ शकतात. याला म्हणतात संतान सुख प्राप्त नाही किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये किंवा विवाह संदर्भात तुम्ही टेन्शनमध्ये आहात. या सगळ्या कार्यांमध्ये थोडंसं तुम्हाला विलंबता मिळतीये, ते कार्य तुमच्याकडनं पूर्ण होत नाहीये म्हणून मनात उलघाल सुरू आहे. या सगळ्या प्रसंगातनं जायला लागणं म्हणजे सुद्धा पंचमाचं अशुभ फळ आपण म्हणू शकतो. पंचम स्थान सांपत्तिक स्थिती सुद्धा दर्शवतं, तुमचा स्वभाव सुद्धा दर्शवत असतं. त्यामुळे तुमच्या स्वभावामध्ये हा बदल होणं या सगळ्या गोष्टी आल्या. तर आता पंचमाचं चांगलं फळ मिळावं म्हणून काय उपासना करायची व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊयात. शनी ग्रहांच्या जसं पंचमस्थानाचे अशुभ फळ मिळणार आहे, तसेच पंचमस्थानाचं शुभ फळ काय मिळेल हेही समजून घेऊ. आता या दरम्यान तुम्ही जर शैक्षणिक विभागामध्ये काम करता, शिक्षक वृंद आहात, तर तुम्हाला अधिक परिश्रमी शनी करणार आहेत आणि त्याचं चांगलं फळ देतील ते तुम्हाला प्रसिद्धी. एक चांगले शिक्षक वृंद तुम्ही आहात
हे नामांकन सुद्धा प्राप्त करून देते. दुसरी गोष्ट म्हणजे शनी ग्रह पंचमात आहेत. आता तुमच्याकडे जे काही ज्ञानाचा साठा आहे अ, किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करताय, तिथे तुम्ही टीचर म्हणून काम करताय किंवा प्रॅक्टिस करताय, तर वैद्यकीय क्षेत्रातील काम करणाऱ्या वर्गाला सुद्धा चांगला उत्तम कालावधी सुरू करून देण्याचं सुद्धा पंचमाचं हे चांगलं फळ शनी देतील. त्यामुळे शुभ, अशुभ अशा दोन्ही परिणामांना सामोरे जाण्यासाठी 138 दिवस सज्ज व्हायचं आहे. शनिग्रहांच्या 3 दृष्ट्या आहेत. प्रमुख 3 दृष्ट्या वेगवेगळ्या स्थानांवरती वेगवेगळी फळं देणार आहेत. त्यातील 3, 7, 10 अशा अनुक्रमे 3 दृष्ट्या काय फळ देईल समजून घेऊयात. तृतीय दृष्टीने शनी ग्रह तुमच्या पत्रिकेतील सप्तम स्थानाला पाहणार आहे. पहा 7वं घर काय सुख दर्शवतं? जोडदाराचं सुख. आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं मत तुमच्या जोडदारापर्यंत पोहोचवायचं आहे. एखादा सल्ला त्यांना द्यायचा, त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं करिअर घडवण्यासाठी तुम्हाला त्यांना सपोर्ट करायचा आहे. तर या सगळ्या गोष्टी होणार आहेत, पण त्यासाठी तुमचा संयम असणं अपेक्षित आहे किंवा गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट त्यांना निर्णय देतोय, लादला तर जात नाही या गोष्टीची काळजी घेणं अपेक्षित आहे. या दरम्यान काय होतं, की समजून घेतलं जात नाहीये, प्रत्येक गोष्ट अशीच करायची आहे, असंच कर, असा काहीसा सल्ला तुमच्याकडनं जाणं आणि त्यामुळे तुमचा पती किंवा पत्नी दुखावली जाणं ह्या गोष्टी तिथे होतात. म्हणून काळजी घ्यायची आहे. पार्टनरशिपमधील व्यवसाय करताय, तर त्या व्यापारामध्ये सुद्धा तुमचा जो व्यावसायिक पार्टनर आहे, ह्याच्यासोबतचं सुद्धा नातं व्यवस्थित राहील, उत्तम राहील याची काळजी घ्यायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शनी ग्रहांची सप्तम दृष्टी लाभस्थानावर येते. याचे मोठे परिणाम तुमच्या अर्थार्जनावर होऊ शकतात. म्हणून काळजी घ्यायची हा सल्ला दिला. व्यापारामध्ये जी स्थिती आहे, सांपत्तिक स्थिती याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता सुरुवात सुद्धा या दरम्यानच होते. त्यामुळे कष्ट अधिक होणं आणि त्यातनं लाभप्राप्तीकडे घेऊन जाणारा तुमचा प्रवास सुरू करून देण्यासाठी हे 138 दिवस विशेष आहेत. याचबरोबर शनी ग्रहांची 10वी दृष्टी ही धनस्थानावर येणार आहे. मग धनस्थान काय दर्शवतं? कुटुंबाचं सुख. त्याचबरोबर धनस्थान तुमच्या विविध ठिकाणी विशेष गुंतवणुकी दर्शवतं. मग आता या दरम्यान तुम्हाला गुंतवणुकी करायच्या आहेत, इच्छा आहे, अमुक ठिकाणी गुंतवणूक केल्यानंतर मोठे लाभ होणार आहेत, अशा काही गोष्टींमध्ये अपेक्षा होत्या आणि त्या अपेक्षाभंग काही अंशी होणं, या काही गोष्टी घडू शकतात. म्हणून विशेष काळजीने गुंतवणुकी करावा असा सल्ला देण्यात येतोय. त्याचबरोबर कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडी जपण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील किंवा अधिक परिश्रम घडणार आहेत. प्रत्येकाचा स्वभाव समजून घ्यायचा आहे, त्याच्या आवडी जपायच्या आहेत. यामध्ये तुमचा जास्त वेळ आणि पैसा जाऊ शकतो, खर्च होऊ शकतो. म्हणून सुद्धा हे फळ तुम्हाला मिळू शकतं. पहा, वृश्चिक राशीला 3, 7 आणि 10 दृष्टीने शनीने पाहिल्यामुळे काय मिळेल हे आपण समजून घेतलं, समजून घेता आलं. हे आपल्याला 138 दिवसांसाठी फक्त घडणार आहे. म्हणून तुम्हाला शनिग्रहांची उपासना काय करायची समजून घेऊया. शनी मंदिरामध्ये दर्शन करणं सगळ्यात महत्त्वाचं कार्य तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला 7.5 नाही किंवा लहानपणोती नाही, परंतु पंचमात शनी आले की तुम्ही व्यग्र होता, व्यस्त होता जास्त विचारांमध्ये आणि ते विचार ओव्हर थिंकिंग आपण त्याला म्हणू. तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला जावं लागतं. मग तिथे मनस्वास्थ्य हवं ना, तर त्यासाठी तुम्हाला शनी मंदिरात जाण्याचा सल्ला दिला. तिथे जाऊन तुम्हाला शांतपणे 10 मिनिटं ते 15 मिनिटं मेडिटेशन करायचं आहे, शांत बसायचं आहे, नामस्मरण करायचं आहे, एकाग्र चित्त करून शनी महाराजांची उपासना करायची आहे. हा फळ तुम्हाला उत्तम मिळावेत म्हणून शनी मंदिरापर्यंतचा प्रवास. अन्यथा तुम्ही घरी सुद्धा उपासना करू शकता. शम शनैश्वराय नमः या बीज मंत्राचा जप जास्तीत जास्त करा. किमान 27 वेळा 108 वेळा करणं झाल्यास उत्तम राहील. त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला करता आला तर तुम्ही करायचं आहे. संघर्षमय प्रवास कमी होण्यासाठी मदत होते. संयमी वृत्ती वाढते. कठोर निर्णय घेताना ते कोणालाही दुखावून न जाता प्रत्येकाचा स्वभाव समजून घेऊन त्या गोष्टींवरती कार्य करण्यासाठी मदत करू शकतात. म्हणून शनिग्रहांची उपासना करा, शनींचं नामस्मरणात राहा, उत्तम चांगली फळे 138 दिवस प्राप्त करून घ्या. म्हणून हा खास व्हिडिओ केला होता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण ग्रह परिवर्तन, राशी भविष्याला घेऊन, त्याचबरोबर वास्तू संदर्भातील व्हिडिओजला घेऊन.
पुन्हा भेटूयात अशाच माहितीसह. तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.